दरम्यान सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव झालेल्या आहेत। सुजाता सौनिक यांनी राज्याच्या मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला। नितीन करे निवृत्त होतात आणि त्यांच्याकडून सुजाता सौनिक यांनी सूत्र स्वीकारली। त्यांच्या रूपानं राज्यात पहिल्यांदाच मुख्य सचिव पदावर एका महिलेची नियुक्ती झालेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आतापर्यंतची त्यांची कारकीर्द। सुजाता सौनिक ह्या 1987 बॅचच्या IAS ऑफिसर आहेत। शिस्तीच्या आणि धडाकेबाज अधिकारी अशी त्यांची ओळख आहे। सध्या गृह विभागात त्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत। अधिक माहितीसाठी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत राहुल कुलकर्णी। राहुल, काय सांगाल? आता अखेर त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। हे बघा, येत्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये प्रशासन ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते। त्यामुळे सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती होणं ही त्या अर्थाने महत्वाची प्रशासकीय घडामोड आहे। त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला मुख्य सचिव असतील। त्यांच्या निवडीवरून प्रशासकीय पातळीवरती बरीच चर्चा सुरू होती। खरं म्हणजे नितीन करीर यांना 3 महिन्याचं एक्सटेन्शन दिलेलं होतं। नितीन करीर हे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याबरोबर अत्यंत सलोख्याचे चांगले संबंध असलेले अधिकारी होते आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांना पुन्हा एक्सटेन्शन मिळतं का ही चर्चा होत असतानाच सुजाता सौनिक यांना राज्याच्या मुख्य सचिवपदी त्यांची बढती मिळालेली आहे। महाराष्ट्रातल्या सर्व महत्वाच्या शहरामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं आहे। पुण्यात त्या ऍडिशनल कलेक्टर म्हणून होत्या। रत्नागिरीला त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे। आपलं जे यशदा इन्स्टिट्यूट आहे की जिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं तिथेही त्यांनी काही काळ काम केलेलं आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या विभागातल्या ऍडिशनल सेक्रेटरी या पदावरती त्या कार्यरत होत्या। अशा वेळेला एक शिस्तीच्या धडाडीच्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रात असताना येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या असताना त्यांची निवड होणं हे प्रशासकीय पातळीवरती एक शुभ संकेत देणार आहे। पण प्रशासनामध्ये ह्या पद्धतीच्या नियुक्त्या बढत्या याची चर्चा वेगवेगळ्या पातळीवरती होत असते। ती आता ही चर्चा सुरू राहणार आहे। राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून